नमस्कार, मी संगीता. अभीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा नवरात्रीचा 6वा दिवस. 5 दिवस मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पोळ्या, गोड पोळ्या दाखवते. माझे व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडत असतील. आजचा नवरात्रीचा 6वा दिवस. आजचा रंग आहे राखाडी म्हणजे ग्रे. आजच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. ही देवी अतिशय पराक्रमी, शूर अशी मानली जाते. ऋषी कात्यायन यांनी कठोर तप करून देवीला प्रसन्न केले आणि ह्या देवीने त्यांच्याच घरात जन्म घेतला, म्हणून तिचं नाव कात्यायनी पडले. अशा या कात्यायनी देवीसाठी आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत, जो सगळ्यांना माहिती आहे, पण नैवेद्य म्हणून आज आपण तो पदार्थ बघणार आहोत. त्याचं नाव आहे पुरणपोळी. चला तर मग आज आपण पुरणपोळी बनवूया. या पुरणपोळीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाहूया. चणा डाळ 1 वाटी घेतलेली आहे, गूळ 1 वाटी, साखर पाव वाटी, वेलची जायफळची पावडर, तेल, मीठ, गव्हाचं पीठ. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये चणा डाळ घेऊन ती स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायची. धुवून घेतली की त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं आणि चिमूटभर हळद घालायची. हळद घातल्यानंतर कुकरला ती शिजायला ठेवून द्यायची. कुकरच्या चांगल्या 7-8 शिट्ट्या करायच्या, की जेणेकरून आपली डाळ छान मऊ शिजते. तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. पुरणपोळीसाठी तेल थोडंसं जास्ती लागतं. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि तेल घालायचं. एक वाटीला मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता हळूहळू पाणी घालून कणिक भिजवून घ्यायची. ही कणिक छान मऊ तिंबून घ्यावी लागते, तरच आपली पोळी छान खुसखुशीत होते. मी दाखवणार आहे, पहा. आता ह्याच्यात परत 2-3 चमचे तेल घालायचं आणि थोडासा पाण्याचा हात घेऊन छान तिंबून घ्यायची. तिंबून म्हणजे छान मळून घ्यायची. जेवढी तुम्ही जास्ती छान मळाल तेवढी पोळी छान होते. पाच ते 7 मिनटं छान मळून घ्यायची. छान मळली गेलेली आहे पोळी. कुकर थंड झालेला आहे आपला. डाळ काढून घेऊया. डाळ छान मऊ शिजलेली आहे. हे जी का डाळ आहे ही चाळणीत गाळून घ्यायची, म्हणजे मग त्याच्यातलं पाणी सर्व निघून जातं. हे पाण्याचीच आपण जी कटाची आमटी करतो ती करायची आहे. कटाची आमटी
वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. मी चिंच गुळाची करते. काही जण काळ्या मसाल्यातली पण करतात. दोन्ही आमटीची टेस्ट खूप सुंदर लागते. आता ही जी डाळ आहे ही एका कढईत आपण निथळून चांगली काढून घेऊया. चांगली घोटून घ्यायची. गुठळ्या म्हणजे डाळ जी आहे ती चांगली मोडून घ्यायची. म्हणजे पुरण पटकन शिजतं आणि छान मऊ होतं. जेवढी डाळ आपल्याला स्मॅश करता येईल तेवढी करून घ्यायची, कारण गूळ घेतल्यानंतर ती थोडीशी आवळ होते, त्याच्यामुळे ती आधीच करून घ्यायची. छान झालेली आहे. आता आपण जो 1 वाटी गूळ घेतला होता तो गूळ घालायचा आहे. पाव वाटी साखर घेतली होती ती साखर पण घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स झालेलं आहे आता हे गूळ आणि साखर. आता आपण पुरण शिजायला ठेवूया. सतत हलवत राहायचं म्हणजे ते करपत नाही. सुरुवातीला ते पातळ होतं, नंतर परत ते घट्ट व्हायला लागतं. आता थोडंसं पातळ आहे कारण आपण गूळ साखर घातलेलं आहे. पहा लागलं घट्ट व्हायला. छान पुरण घट्ट झालेलं आहे. आता आपण या चाळणीने ते पुरण गाळून घ्यायचं आहे. ही चाळणी किंवा पुरण यंत्र तुम्ही दोन्ही वापरू शकता, पण चाळणीने खूप फास्ट आणि छान होतं म्हणून मी चाळणी वापरते. चाळणीत पुरण काढून घ्यायचं आणि एक भांडं घ्यायचं आपलं पाणी प्यायचं. त्यांनी ते पुरण छान चाळून घ्यायचं. एकसारखं चाळलं जातं. अजिबात शिल्लक राहत नाही. सर्व पुरण छान चाळलं जातं. पहा, सर्व पुरण छान चाळलं गेलेलं आहे. पाठीमागे जे लागलेलं असतं ते गाळलेलं पुरण असतं, ते काढून घ्यायचं. आपलं छान पुरण तयार आहे. याच्यामध्ये आता वेलची जायफळची पावडर घालायची 2 चमचे. छान मिक्स करून घ्यायचं. आपलं छान पुरण तयार आहे. पहा कसं सुंदर आलं आहे. आपली कणिक जी आपण मळून ठेवली होती ती पण छान मुरली आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊ. एक गोळा घ्यायचा, त्याची छान वाटी करून घ्यायची. थोडासा पिठाचा हात लावायचा म्हणजे चिकटणार नाही. पुरणाचा एक गोळा घ्यायचा. त्यात भरायचा. छान वाटी बंद करायची. दोन्ही बाजूनी छान दाबून घ्यायचं. सुकं पीठ घ्यायचं आणि त्यावर पोळी आता लाटायची.
मी लाटते तशी जर केली तर पुरण शेवटपर्यंत पोचतं. छान पोळी झालेली आपली. गॅसवर तवा तापायला ठेवायचा आहे. तवा तापत ठेवलेला आहे. आता थोडासा तवा गरम झाला की खूप पण गरम नाही होऊ द्यायचा, नाहीतर पोळी करपते. छान फुगायला लागलेली आहे पोळी आपली. हळूहळू दोन्ही बाजूनी काढून घ्यायची, सोडवून घ्यायची थोडीशी. छान भाजली जाते पोळी आता. वा, छान खरपूस भाजली गेलेली आपली पोळी. तूप लावून छान भाजायचे. खमंग पोळी आपली तयार आहे. थोडंसं तूप सोडायचं याच्यावर. तूप लावून लोकांना खूप आवडते. तूप सोडून जर आपण भाजून खाल्ली तर अजून छान खुसखुशीत होते. तेल तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता. आपली पोळी तयार आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायची. अजून एक आपण पोळी बनवलेली आहे, ती पण प्लेटमध्ये काढून आता आपण सर्व करूया. वा, आपली ही खमंग खुसखुशीत पुरणपोळी तयार आहे. ही पुरणपोळी आपण 3 प्रकारे खाऊ शकतो. कटाची आमटी आहे ही आंबटगोड कटाची आमटी आहे. दूध आहे आणि साजूक तूप आहे. आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. माझ्या या यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.